नमस्कार. आज आपण इतिहासातील एका अशा दरीबद्दल बोलणार आहोत, एका अशा भिंतीबद्दल जिने एकेकाळी संपूर्ण जगाला दोन भागांमध्ये विभागलं होतं. चला तर मग या गुंतागुंतीच्या विषयाला सोप्या भाषेत समजून घेऊया. कल्पना करा, प्राचीन जगात एक अशी खोल दरी होती जी लोकांना वेगळं करायची. एका बाजूला होते देवाने निवडलेले लोक, ज्यांना यहुदी म्हटलं जायचं, आणि दुसऱ्या बाजूला होते बाकीचे सगळे, ज्यांना अन्यजातीय असं संबोधलं जायचं. पण ही दरी नेमकी किती खोल होती? चला, हेच आपण आज पाहणार आहोत. बरं, ही दरी आली कुठून? तर याच्या मुळाशी एक खूप मोठा विश्वास होता. प्रेषित पौलाने इफिस्करांस लिहिलेल्या पत्रात हे स्पष्ट केलंय. त्यानुसार अन्यजातीय लोक इस्रायलच्या देवापासून आणि त्याच्या वचनांपासून पूर्णपणे वेगळे होते. म्हणजे ते अक्षरशः बाहेरचे मानले जात होते. आणि ही विभागणी काही साधीसुधी नव्हती. म्हणजे बघा ना, एका बाजूला देवाचं वचन आणि त्याची जवळीक होती, तर दुसऱ्या बाजूला फक्त अंतर आणि अनोळखीपणा. हे वेगळेपण किती टोकाचं होतं हे 5 मुद्द्यांवरून आपल्या लक्षात येईल. तर हे बाहेरचे असणं म्हणजे नेमकं काय होतं? याचा अर्थ काय होता? एफिस्करांस पत्रानुसार या अवस्थेचे 5 मुख्य पैलू होते, जे एका व्यक्तीचं संपूर्ण आध्यात्मिक अस्तित्वच ठरवत होते. जरा विचार करा यावर. ख्रिस्तापासून पूर्णपणे वेगळे, इस्रायलच्या नागरिकत्वातून बाहेर, देवाच्या अभिवचनांशी म्हणजे त्याच्या वचनांशी काहीही संबंध नाही, जगात कसलीही आशा नाही, आणि सगळ्यात महत्त्वाचं, देवाशिवाय जगणं. हे फक्त काही नियम नव्हते, तर हे एका अशा आयुष्याचं चित्र होतं जिथे आध्यात्मिक वारशावर किंवा देवाशी असलेल्या नात्यावर कोणताही हक्कच नव्हता. आणि लक्षात घ्या, ही विभागणी फक्त पुस्तकांपुरती किंवा सिद्धांतांपुरती नव्हती, ती लोकांच्या मनात, त्यांच्या समाजात खोलवर रुजली होती. ही दरी किती खोल होती हे समजून घेण्यासाठी आपल्याला त्या काळातले यहुदी लोक इतरांकडे म्हणजे अन्य जातीयांकडे कसे पाहायचे हे बघावं लागेल. त्यांच्या दृष्टिकोनाचं प्रतिबिंब त्यांच्या भाषेत दिसायचं. आणि गैर-यहुदी लोकांसाठी वापरला जाणारा एक सगळ्यात सामान्य पण तितकाच अपमानास्पद शब्द होता, कुत्रे. नाही, हा काही रस्त्यावरचा अपमान नव्हता. अगदी बायबलमध्ये सुद्धा राजा दावीद आणि शल्मोनाच्या लिखाणात हा शब्द वापरलेला दिसतो. कशासाठी? तर वगळले जाण्याचे, बाहेरचे असण्याचे प्रतीक म्हणून. यातून हे स्पष्ट होतं की अन्यजातीयांना आध्यात्मिकदृष्ट्या अशुद्ध मानलं जायचं. आणखी एक शब्द होता जो सर्रास वापरला जायचा, पापी. आता इथे पापी म्हणजे फक्त काहीतरी चूक करणारा माणूस नव्हे, तर याचा अर्थ होता की जी व्यक्ती देवाचे नियम आणि त्याच्या करारांच्या पूर्णपणे बाहेर आहे, ती व्यक्ती. यातून हेच सिद्ध होतं की त्या काळात अन्यजातीय असणं हेच देवाच्या नीतिमत्वाच्या मानकांच्या बाहेर असण्यासारखं मानलं जायचं. या विभागणीचं एक भौतिक, शारीरिक चिन्ह पण होतं. ते म्हणजे सुन्ता. हा देवाच्या कराराचा पुरावा मानला जायचा. आणि मग साहजिकच ज्यांच्याकडे हे चिन्ह नसायचं त्यांच्याकडे तिरस्कारानेच पाहिलं जायचं. आणि हा भेद इतका मोठा होता की यहुदी लोक सुन्ता न झालेल्या लोकांशी लग्न करणं किंवा त्यांच्याशी संबंध ठेवणं टाळायचे. शमशोन आणि दावीद यांच्या कथांमध्ये आपल्याला हे स्पष्ट दिसतं. म्हणजे हा शारीरिक फरक एका मोठ्या सामाजिक आणि आध्यात्मिक भिंतीचं प्रतीक बनला होता. तर इतकी खोल दरी, इतकी मोठी न तुटणारी भिंत, असं वाटत होतं की हे अंतर कधीच मिटणार नाही. पण मग कथेत एक असा क्षण येतो, एक असं वळण येतं जे सगळं काही बदलून टाकतं. आणि तो प्रचंड बदल सुरू होतो या काही शब्दांनी, पण आता ख्रिस्त येशूमध्ये. फक्त एवढ्याशा वाक्यात त्या महान विभाजनावरच्या उपायाची ओळख होते. तर मग हा पूल कोणता होता? तो पूल होता ख्रिस्ताचं रक्त, त्याचं बलिदान. याच एका गोष्टीने ते अंतर मिटवलं. या एका घटनेने संपूर्ण आध्यात्मिक चित्रच पालटून टाकलं, आणि जे लोक बाहेर होते त्यांच्यासाठी आत येण्याचा मार्ग मोकळा झाला. ठीक आहे, मग मार्ग तर मोकळा झाला, पण या परिवर्तनानंतरचं जग कसं होतं? जे कालपर्यंत बाहेर होते ते आत आल्यावर नक्की काय बदललं? उत्तर खूप सोपं आहे, पण त्याचा परिणाम खूप मोठा आहे. ख्रिस्तामुळे ज्या ज्या गोष्टींपासून अन्यजातीयांना दूर ठेवलं गेलं होतं, त्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांना प्रवेश मिळाला. जे दूर होते ते जवळ आले. आठवण बघा त्यांची अवस्था काय होती. देवाशिवाय, आशेविना, परके. आणि आता काय झालं? ते देवाची निवडलेली प्रजा बनले. त्यांना देवाच्या वचनांचा वारसा मिळाला, आणि ती जी शत्रुत्वाची भिंत होती ती तोडली गेली. खरं तर ही एका वगळलेल्या अवस्थेतून थेट वारसाहक्काच्या स्थितीत झालेली एक अविश्वसनीय झेप होती. आणि या सगळ्या प्रवासाचा शेवटचा पण सगळ्यात महत्त्वाचा धडा आहे नम्रतेचा. कारण हा जो आत येण्याचा मार्ग मिळाला तो कोणी स्वतःच्या हिमतीवर मिळवलेला नाहीये. ती एक देणगी आहे.
म्हणूनच आपण कोण होतो हे कधीही विसरू नये, हाच यातला खरा संदेश आहे. एका खोल दरीपासून ती तिला जोडणाऱ्या पुलापर्यंतचा हा प्रवास ही फक्त एक जुनी गोष्ट नाहीये. ती आपल्याला आज विचार करायला लावते. आपल्या जगात आजही अशा कोणत्या भिंती उभ्या आहेत आणि त्या तोडण्यासाठी कोणत्या पुलांची गरज आहे.